नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 10वीचा धडा पहिला इतिहास लेखन पाश्चात्य एक परंपरा याचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला महत्त्वाचा मुद्दा इतिहास लेखनाची परंपरा. व्याख्या: इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. म्हणजे इतिहासामध्ये जे काही उपलब्ध पुरावे असतात, ज्या काही घडून गेलेल्या घटना असतात, त्यांची सविस्तर मांडणी करणे म्हणजे इतिहास लेखन होय. म्हणजे आता तुम्हाला समजलं का इतिहास लेखन म्हणजे काय? इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करायचं, त्यांचा अभ्यास करायचा आणि घडून गेलेल्या घटनांची कालनिर्णयप्रमाणे म्हणजे कालानुरूपप्रमाणे मांडणी करून त्याचं लिखाण करायचं. त्या लिखाणाला काय म्हणतात? इतिहास लेखन म्हणतात. आता इतिहासकार म्हणजे काय? इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. आता इतिहासाचा अभ्यास करून जो जे मांडणी करतो त्याला इतिहासकार म्हणतात. फॉर एक्झाम्पल, नाटक लिहिणाऱ्याला नाटककार म्हणतात, गीत लिहिणाऱ्याला गीतकार असे म्हणतात. त्याचप्रमाणे इतिहासकार जो इतिहास लिहितो त्याला इतिहासकार म्हणतात. पण त्यातून महत्त्वाचं म्हणजे काय? इतिहासकार चिकित्सापूर्वक मांडणी करतो. चिकित्सापूर्वक मांडणी करतो म्हणजे अभ्यास करून त्या इतिहासाची तो मांडणी करतो, म्हणून त्याला काय म्हणतात? इतिहासकार म्हणतात. इतिहासकार म्हणतात. आता इतिहासकार अभ्यास करून का त्या गोष्टी? कारण की समाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, समाजावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून इतिहासकार आधी काय करतो? त्या गोष्टीचा अभ्यास करतो, त्याचं सखोल ज्ञान प्राप्त करतो, मग इतिहास लिहिणं स्टार्ट करतो किंवा इतिहास आपल्या समाजापुढे मांडत असतो. इतिहासाची मांडणी: भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे व त्याचे ज्ञान करणे इतिहासकाराला शक्य नसते. आता भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवायची, त्याच्यानंतर मग त्याचं ज्ञान प्राप्त करायचं हे त्याला शक्य नसतं. कारण की घडून गेलेल्या ज्या घटना असतात त्या काळी तो होता का? नव्हता. त्या काळी तो अस्तित्वात नव्हता किंवा त्या काळचे लोकांनी समजा लिहून ठेवलेलं नसेल तर त्याला ते समजणार नाही त्या काळी काय घडलेलं होतं, कसं घडलेलं होतं. इतिहासकार इतिहासकार भूतकाळातल्या घटनांची निवड ते वाचकांपर्यंत पोहोचवतात. इतिहासकार भूतकाळातल्या घटनांची काय करतात? निवड करतात आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे काय काय इतिहासकार, आता फॉर एक्झाम्पल समजा श्रीमान योगी ही कादंबरी त्या लेखकाने काय केली? ती अभ्यासली. त्या अभ्यासल्यानंतर त्याचा सविस्तर अभ्यास केला. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर ती योग्य रीतीने मांडणी करून वाचकांसमोर आणली. याला काय म्हणतात? इतिहासकार भूतकाळातल्या घटनांची निवड करतो. मग त्यांनी त्यांची निवड केली शिवाजी महाराजांची. आधी तो विषय निवडला, शिवाजी महाराजांना लिहायचंय, मग त्याचा त्यांनी अभ्यास केला, घटनाक्रमाने मांडल्या, मग त्यांनी त्याच्यानंतर काय केलं? ती वाचकांपर्यंत पोहोचवल्या. इतिहासकार निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबिलेल्या वैचारिक दृष्टिकोन लेखनाची शैली निश्चित करतात. इतिहासकार काय करतो? ती घटना निवडतो. आता ती घटना निवडून झाल्यानंतर त्याच्यासमोर एकच दृष्टिकोन असतो, तो म्हणजे वैचारिक दृष्टिकोनातून त्या इतिहासाची मांडणी करणे व लेखनाची शैली काय करायचं? निश्चित करायची. आता लेखनाची शैली निश्चित करणे म्हणजे काय? महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना नीट समजला पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या मराठी भाषेतूनच तो लिहिला गेला पाहिजे, किंवा मग मराठी भाषेतील एखादी जी लोकभाषा असेल, वऱ्हाडी, त्याच्यानंतर मग विदर्भाची भाषा असेल, किंवा मग खानदेशी असेल, कोकणी भाषा असेल, अशा भाषांमधूनच त्याची ती मांडणी करता. कारण की घडून गेलेला इतिहास सामान्य लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे, रुजला गेला पाहिजे. त्याचबरोबर त्यांचे वैचारिक दृष्टिकोन म्हणजेच वैचारिक पद्धतीने विचार करण्याची पातळी सुद्धा उंचावली पाहिजे. त्या कारणाने ते लेखनाची शैली काय करतात? निवड करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखनाची परंपरा नव्हती, पण त्या लोकांना भूतकाळाची जाणीव व जिज्ञासा होती. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये म्हणजे जगभरातली ज्या प्राचीन संस्कृत्या होत्या, फॉर एक्झाम्पल सिंधू संस्कृती, ग्रीक संस्कृती, यांच्यासारख्या ज्या जुन्या संस्कृत्या होत्या, त्यांना काय लेखनकला नव्हती. कारण की ते गृहचित्रकला करायचे, कोरीव काम करायचे, गृहचित्रे रेखाटायचे, भिंतीचित्र रेखाटायचे, किंवा मग शिलालेख लिहायचे. त्यांना शिलालेखवर जे चित्र कोरायचे, म्हणजे त्यांना ती लिखण्याची कला अवगत नव्हती. त्यांना इतिहासाची आवड होती. इतिहासाची आवड कशी होती की ते संध्याकाळी थकून भागून एकत्र आल्यानंतर
आपल्या पूर्वजाकडून ते गोष्टी ऐकत असायचे, गोष्टी ऐकायचे. म्हणजे त्या आधी काय घडलं, नंतर काय घडलं, हे असं असं ते ऐकायचे. मौखिक मौखिक स्वरूपाचा ते इतिहास ऐकायचे. त्याला म्हणतात भूतकाळाची त्यांना जाणीव व जिज्ञासा होती. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या जीवनगाथा प्रक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळी भासत होती. मग त्या काळी जी लेखन कला अवगत नव्हती, वाचन कला पण अवगत नव्हती. त्या काळी फक्त बोलणं किंवा भिंतीवर चित्र काढणं, त्याच्यानंतर मग कोरीव काम करणं, चित्र रेखाटणे, ह्या यांसारख्या गोष्टी उपलब्ध होतात. त्याच्यामुळं काय होतं, ते एक आवश्यकता बनली होती की एका वडीलधाऱ्या माणसाकडून दुसऱ्या पिढीकडे ते जायचं, एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे मौखिक रूपाने जायचे. मौखिक रूपात जाणं, इतिहास जाणे हे सर्वात चुकीचं असतं. कारण की घटना जरी एकच असली तरी तिचं सांगण्याचं तात्पर्य बदलत जातं. जेव्हा तो माणूस आपण मौखिक स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये त्याच्यात काही काही लोकांची विशेष भर घातलेली असते, त्यांच्या विचारांसारखी ती भर घातलेली असते. त्याच्यामुळे ते एक प्रकारे आपण ते चुकीचं मानू शकतो. असू द्या, तो मुद्दा आपला नाही. गृहचित्र स्मृतीचे गृहचित्रांद्वारे स्मृतीचेतन जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या आहे. म्हणजे मग लोकांनी प्राचीन भारतातल्या म्हणजे प्राचीन काळातील लोकांनी तो इतिहास कसा जपला, प्राचीन काळातील लोकांनी तो इतिहास गृहचित्रांमार्फत जपला, गीतांच्या मार्फत, लोकगायनाच्या मार्फत, पोवाड्यांच्या मार्फत, अशा अनेक पद्धतीने त्यांनी टिकून ठेवल्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरेच्या साधनाच्या स्वरूपात उपयोग केला जातो. आता आधुनिक इतिहास लेखनात म्हणजे आताचं जे आधुनिक लेखन इतिहास लेखन आहे आत्ताचं आधुनिक, त्याच्यामध्ये काय झालं, आता ह्या गोष्टींचा उपयोग आपल्याला होतोय. आता कोणत्या गोष्टींचा उपयोग होतोय? गुहाचित्र, त्याच्यानंतर कहाणी, गीत, पोवाडा गायन वगैरे वगैरे यांसारख्या ज्या गोष्टी असतात त्यांचा उपयोग आता आपल्याला कशासाठी होतोय? आधुनिक इतिहास लेखनासाठी. समजलं? आधुनिक इतिहास लेखन. आता दुसरा मुद्दा, आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये. पहिलं, आधुनिक इतिहास लेखन ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे आता एक सांगितलेलं त्यांनी, आधुनिक इतिहास लेखन ही शास्त्रशुद्ध पद्धत. ही बरोबर आहे, शास्त्रशुद्ध आधुनिक, कारण की त्याला काहीतरी आपल्याला प्रूफ द्यावा लागतो, म्हणून ही काय झाली, एक शास्त्रशुद्ध पद्धत झाली. आता उदाहरणार्थ एखादं आपल्याला अवशेष मिळालं, समजा जमिनीखाली काढले गेलेलं अवशेष, काही काळापूर्वी काही वर्षापूर्वी काढले गेलेले अवशेष मिळालं, मग ते कुठल्या काळातले, त्याचा प्रकार कोणता आहे, त्याच्यानंतर मग ते कोणता सजीव होता, हे सगळं आपल्याला कार्बन C14 हे तंत्रज्ञान वापरून आपल्याला ते अवगत करता येतं किंवा त्याची माहिती मिळवता येते. अशा प्रकारे ते शास्त्रशुद्ध झाले. शास्त्रशुद्ध म्हणजे याला वैज्ञानिक आधार दिलेला आहे. आधुनिक इतिहास लेखनाला काय वैज्ञानिक आधार दिलेला असतो. आणि आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात ही प्रश्नापासूनच होती, हे विधान अगदी बरोबर आहे. कारण की माणसाला प्रश्न पडला तरच आधुनिक इतिहासाची सुरुवात होती. फॉर एक्झाम्पल, आता जर आपण एखादं घेतलं, काय, ताजमहलची निर्मिती कोणत्या दगडाद्वारे झाली. मग आता ही आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये सर्वात मोठा प्रश्न पडलेला, ग्रहण प्रश्न, काय, ताजमहलची निर्मिती कोणत्या दगडापासून, म्हणजे संगमरवर कुठून, मकराना कुठं, राजस्थान. मग अशा पद्धतीने आपल्याला ते प्रश्न सुटत जातात. म्हणून काय म्हणायचं, आधुनिक इतिहास लेखन ही शास्त्रशुद्ध पद्धत असून तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासूनच होते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात. दुसरं काय, हे प्रश्न मानव केंद्रित असतात. हे पण विधान अगदी बरोबर आहे. प्रश्न हे माणसालाच पडतात, त्याच्यामुळे हे प्रश्न काय मानव केंद्रितच असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. आता हे मानव केंद्रीय असतं हे प्रश्न, म्हणजे त्या काळी घडून गेलेल्या, म्हणजे त्याच्यामध्ये माणसाचा समूह जर समाविष्ट असेल त्या घटनांमध्ये, इन्व्हॉल्व असेल त्या घटनांमध्ये, तर मग काय होतं, त्याचेच प्रश्न आपल्याला पडतात. त्याला मानव केंद्रित प्रश्न म्हणतात. आता मानव केंद्रित प्रश्न म्हणजे काय, माणसांच्या समूहाचे प्रश्न आपल्याला पडतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडला जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. पण आधुनिक इतिहासाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, जरी हे प्रश्न मानव केंद्रित असले तरी त्यांना देवदेवतेचा आधार दिला जात नाही.
तो एक श्रेष्ठ पुरुष होता, महान पुरुष होता, महान व्यक्तिचरित्र होतं असं आपण म्हणू शकतो. पण तो देवी किंवा देवताचं त्याला रूप देता येत नाही. तिसरा मुद्दा, इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांना आधार असतो. इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. आता इतिहासातील जे उत्तर असतात त्यांचा विश्वासार्ह पुराव्यांना त्यांना काय असतो, आधार असतो. इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांना कसा असतो, आधार असतो, आधार दिलेला असतो. म्हणजे इतिहासातील प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर असतं त्यांना कशाचा तरी आधार दिलेला असतो. तो विश्वासार्ह असतो. का बरं असतो? कारण की त्याला जगासमोर मांडावा लागतो, लोकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे त्या घटनेला, म्हणून तो विश्वासार्ह मांडावा लागतो. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे मानव जातीने भूतकाळाच्या केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे मानव जातीने भूतकाळामध्ये काय काय गोष्टी केल्या, काय काय कृती केल्या, त्याच्या वाटचालीवरून आपला हा इतिहास रचला जातो. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं. होऊन गेलेल्या घटनांमध्ये मानवाने भूतकाळामध्ये जे काय काय केले असेल किंवा ज्या काय काय कृती केल्या असेल त्याचा परिणाम हा आधुनिक इतिहासावर होतो. म्हणजे त्याचा परिणाम काय, आधुनिक इतिहास तयार केला जातो. आता पुढचा टॉपिक, आधुनिक इतिहास लेखनाची परंपरेची बीजे. आधुनिक इतिहासाच्या परंपरेची बीजे प्राचीन आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात. आता आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात. म्हणजे आता यांनी काय सांगितले, जे आधुनिक इतिहास लेखन पद्धत आहे हिची सुरुवात आपल्याला कुठे झालेली आढळते, ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात. म्हणजे ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आधुनिक इतिहास कसा लिहायचा याचं वर्णन केलेलं आढळतं. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. आता आपण इतिहासाला हिस्ट्री म्हणतो, तो हिस्ट्री हा काय ग्रीक भाषेतला शब्द आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. आता इसवी सन पूर्व 5व्या शतकात म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधीच्या 500 धरून चला आपण, 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने हेरोडोटस. आता हेरोडोटस हा एक ग्रीक इतिहासकार होता. त्याने त्याच्या ग्रंथासाठी हा शब्द प्रथम वापरला. काय, द हिस्ट्रीज या शब्दासाठी त्यांनी हिस्ट्री हा शब्द पहिला वापरलाय आणि तो ग्रीक भाषेतला आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की आधुनिक इतिहास लेखन कसं करायचं हे त्या काळी ग्रीक इतिहासकारांना माहीत असावं. युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपामध्ये तत्वज्ञान व विज्ञान क्षेत्रात लक्षणीय प्रगती झालेली आढळते. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान व विज्ञान क्षेत्रामध्ये बरीच लक्षणीय प्रगती झाली. म्हणजे 18व्या शतकात काय घडलं होतं, औद्योगिक क्रांती. या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, युरोपातील तत्वज्ञान विज्ञान क्षेत्रामध्ये बरीच प्रगती झाली. म्हणजे जसं की रेल्वे, वीज वगैरे वगैरे. आणि तत्वज्ञानमध्ये काय येतं, तुमचा धर्मोपदेशक वाढले. त्याच्यानंतर मग ख्रिस्ती मिशनरी म्हणजे ज्या शाळा असतात, मिशनरी शाळा, कॉन्व्हेंट स्कूल, त्यांचा प्रचार वाढत गेला. म्हणून इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळामध्ये युरोपामध्ये तत्वज्ञान विज्ञान क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली दिसते. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येईल असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. आता ह्या वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येईल असा विश्वास या विचारवंतांना वाटू लागला. आता विचारवंतांनी एकच ठरवलं, काय, आता जी औद्योगिक क्रांती झाली हिचा उपयोग करायचा, ह्या औद्योगिक क्रांतीचा आपण करायचा, वापर करायचा किंवा उपयोग करायचा आणि त्याचा अभ्यास कशासाठी, सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करण्यासाठी करायचा. म्हणजे याचा वापर ऐतिहासिक व सामाजिक वास्तवांचा अभ्यास करण्यासाठी करायचा. युरोप
आता अमेरिकेमध्ये इतिहास व इतिहास लेखन यांचे विचार मंथन होऊन इतिहास लेखनामध्ये वास्तुनिष्ठेला महत्त्व येत गेले. अमेरिकेमध्ये इतिहास व इतिहास लेखन यांचे विचार मंथन होऊन इतिहास लेखनामध्ये वास्तुनिष्ठेला महत्त्व येत गेले. आता आपण इथे बघतोय अमेरिकेमध्ये इतिहास व इतिहास लेखन यांचं काय झालं, एकत्रीकरण झालं. आता इतिहास आणि इतिहास लेखन यांचं एकत्रीकरण झालं व इतिहास लेखनामध्ये वास्तुनिष्ठतेला महत्त्व आलं. वास्तुनिष्ठता म्हणजे काय? वास्तुनिष्ठता म्हणजे जी गोष्ट खरोखर घडली, तिला काय म्हणतात? वास्तुनिष्ठता. म्हणजे अमेरिकेमध्ये इतिहास व इतिहास लेखन यांचे विचारमंथन झाले आणि त्यातून इतिहास लेखनामध्ये वास्तुनिष्ठतेला महत्त्व प्राप्त झाले. 18व्या शतकाआधी युरोपातील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा व त्यासंबंधी असणारे तत्वज्ञान यांना महत्त्व मिळाले. 18व्या शतकाआधी युरोपातील विद्यापीठात सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि त्यासंबंधी असणारे तत्वज्ञान यांना महत्त्व मिळाले. 18व्या शतकाच्या आधी एवढंच लक्षात ठेवायचं, 18व्या शतकाच्या म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या आधी युरोपात सर्व युनिव्हर्सिटी होती, सर्व विद्यापीठे होते. त्याचं काय विषयाविषयी चर्चा चालायची. कशाची? म्हणजे धर्मोपदेशक कसे, म्हणजे देव काय असतो, देववादी सिद्धांत, हे सगळे चालायचे. देववादी सिद्धांत चालायचे, त्यासंबंधी असे तत्वज्ञान यांना महत्त्व मिळत गेले. म्हणजे तत्वज्ञान, फिलॉसॉफी, एका प्रकारे आपण ती फिलॉसॉफी म्हणू शकतो. फिलॉसॉफीला तिथे 18व्या शतकाच्या आधी काय मिळत गेलं, युरोपामध्ये प्रोत्साहन मिळत गेलं. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील गॉटिंगन विद्यापीठाची स्थापना झाली. 1737 मध्ये जर्मनीमध्ये गॉटिंगन विद्यापीठाची स्थापना झाली व इतिहास विषयाला स्वातंत्र्य स्थान प्राप्त झाले. आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये काय केलं, इतिहासाला एक स्वातंत्र्य स्थान प्राप्त करून दिले. कधी? 1737 मध्ये जर्मनीमध्ये गॉटिंगन युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यामध्ये काय मॅटर झाला की इतिहासाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. जर्मनीतील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. जर्मनीमधील इतर विद्यापीठे ही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनत गेली. एवढंच लक्षात ठेवायचं. जर्मनीमधील सर्व विद्यापीठे इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रके बनली. कारण याचं महत्त्वाचं कारण काय? जर्मनीने त्यांच्या औद्योगिक क्रांती झाली त्याचा वापर कशासाठी करायला सुरुवात केली? कशासाठी? सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यासासाठी केली. ओके, परत लक्षात ठेवा, का बरं केली? तर वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येईल असा विश्वास तेथील विचारवंतांना वाटू लागला. म्हणून इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील गॉटिंगन विद्यापीठाची स्थापना झाली व त्या इतिहास विषयाला स्वातंत्र्य स्थान दिले. जर्मनीमधील इतर विद्यापीठाची इतिहासाच्या अभ्यासाची ती आता केंद्र बनत गेली. महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित करण्याची मदत करण्याचे महत्त्वाचे विचारवंत पुढे. आता इतिहास हे शास्त्रे असे मानणारे विचारवंत पुढील प्रमाणे दिलेले, ते आपल्याला अभ्यासायचे. पहिला आहे रेने देकार्ट, 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेण्याची आवश्यकता आहे, अशा मताचा आग्रह धरणारे विचारवंत म्हणून रेने देकार्ट यांना म्हटले जाते. म्हणजे रेने देकार्ट यांनी एकाच गोष्टीला महत्त्व दिले, कोणतं? की आधी इतिहास लिहिताना पूर्ण कागदपत्रांची पडताळणी करायची, मग ते विश्वास प्राप्त आहे का नाही ते बघायचे, मग ते इतिहासामध्ये मांडायचे. समजतंय का? म्हणजे आधी एखादी घटना घ्यायची, त्याच्यावर अभ्यास करायचा, त्याचे सगळे जे असतात कागदपत्र असतात किंवा त्यांची सखोल माहिती असते ती आधी अभ्यासायची, मग ती कितपत खरी आहे याचं पण तौलनिक अभ्यास करायचा. तर तौलनिक अभ्यासामध्ये जर ती घटना योग्य असेल तरच ती आपण लोकांसमोर किंवा इतिहासात मांडायची, असा त्यांचा आग्रह होता. फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्ट यांनी लिहिलेला डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ आहे. फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्ट यांनी लिहिलेला डिस्कोर्स ऑफ द मेथड हा ग्रंथ आहे. फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्ट यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?
डिस्कोर्स ऑन द मेथड, डिस्कोर्स ऑन द मेथड, डिस्कोर्स ऑन द मेथड म्हणजे मेथडवरचा कोर्स. डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितले आहे, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही. म्हणजे एखादी गोष्ट कितपत खरी आहे याचा आपल्याला अंदाज नसतो. एखादी गोष्ट कितपत खरी याचा आपल्याला अंदाज नसतो, तोपर्यंत ती काय करायची, स्वीकार करायची नाही. म्हणजे आपल्याला तोपर्यंत तिच्या सत्यतेचा पुरावा मिळत नाही, तोपर्यंत ती काय करायची, ॲक्सेप्ट करायची नाही. म्हणजे या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितले, एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये. हा शास्त्रशुद्ध नियम त्यांनी मांडला. आता पुढचे आहेत व्हॉल्टेअर, 1694 ते 1778. व्हॉल्टेअर या विचारवंताचे मूळ नाव फ्रान्सवा मोरो अर्वे. फ्रान्सा मोरो अर्वे हे व्हॉल्टेअर या विचारवंताचं मूळ नाव काय होते, फ्रान्सवा मोरो अर्वे हे नाव होते. नाव जरा कठीण आहे पण लक्षात ठेवायला 4-5 वेळा वाचले तर आपल्या लक्षात राहू शकते. व्हॉल्टेअर या विचारवंताचं मूळ नाव फ्रान्सवा मेरू एरुआ होते. व्हॉल्टेअर हे विचारवंत होते. व्हॉल्टेअर हे काय होते, विचारवंत होते. त्यांनी वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यावरच लक्ष केंद्रित केले नाही. म्हणजे काय काही इतिहासकार काय करतात, वास्तुनिष्ठ सत्य घेतात, त्यांचा घटनांचा कालक्रम लावतात, बस संपला इतिहास. पण व्हॉल्टेअर यांनी काय केलं, वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम याच्यावर लक्ष दिलं नाही. तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करा हा त्यांनी विचार मांडला. म्हणजे इतिहास लिहिताना काय करायचं, वस्तुनिष्ठ सत्य मांडायचं नाही, घटनांचा कालक्रम म्हणजे घटनेचा जो कार्यक्रम असतो किंवा कालक्रम असतो तो पण मांडायचा नाही. तर त्याचबरोबर काय करायचं, समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती व्यवस्था, चालीरीती, परंपरा हे सगळं त्याच्यात मांडायचं. म्हणजे एका अर्थी त्यांनी सांगितलेले हा सामाजिक इतिहास मांडायचा. इतिहास लेखन करताना काय करायचं, सामाजिक इतिहास लेखन करायचं. इतिहास लेखन करताना सामाजिक इतिहास लेखन करणे असा त्यांचा मूळ उद्देश होता. म्हणजे काय काय करायचं, वस्तुनिष्ठ सत्य घ्यायचं, त्याचबरोबर घटनांचा कालक्रम करायचा, त्याच्यानंतर मग काय करायचं, समाजाच्या परंपरा, रूढी, चालीरीती, व्यापार, आर्थिक व्यवस्था कशी होती, शेती व्यवस्था कशी होती, राजकीय व्यवस्था कशी होती, सामाजिक पद्धत कशी होती, हे सगळं त्याच्यामध्ये मांडायचं. तेव्हाच तो इतिहास होतो. व्हॉल्टेअर यांचं असे मत होते की इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार झाला पाहिजे. व्हॉल्टेअर यांचं असं मत होतं की इतिहासाची मांडणी करताना म्हणजे जेव्हा आपण इतिहास मांडत असतो तेव्हा मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तेव्हा तो इतिहास वाचून आपण काहीतरी आदर्श घेतला पाहिजे, असं व्हॉल्टेअरचं मत होतं. व्हॉल्टेअरचं मत काय होतं, आपण जेव्हा एखाद्याचा आदर्श घेतो, इतिहास वाचताना आपण जर एखाद्याचा आदर्श घेतला तर तो इतिहास काय झाला, परिपूर्ण झाला. इतिहास परिपूर्ण कधी होतो, एखाद्याचा आपण आदर्श घेतल्यावर. फॉर एक्झाम्पल आता महाराष्ट्राचे दैवत सगळ्यांना माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला, तो परिपूर्ण इतिहास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास घेतला, तो परिपूर्ण इतिहास. म्हणजे ज्या व्यक्तींपासून आपली जीवनशैली सुधारते किंवा व्यक्ती चरित्र उज्ज्वल होण्यास मदत होते, तेव्हा तो परिपूर्ण इतिहास ठरत जातो. म्हणून व्हॉल्टेअर यांचं असं मत होतं की इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि हाच विचार पुढे जाऊन आणि त्या विचाराला व्हॉल्टेअर यांनी म्हणजे इथे काहीतरी चुकले त्यांचं, सॉरी प्रिंटिंग मिस्टेक, सर्वांगीण जीवनाचा विचार झाला पाहिजे. आणि त्यांनी असा विचार मांडला काय, म्हणजे त्यांनी इतिहास लेखनाचा विचार नाही मांडला, त्यांनी कोणता विचार मांडला, मानवाचा सर्वांगीण विकास हा विचार मांडला. म्हणजे मानवाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी इतिहास महत्त्वाचा आहे असा विचार मांडला. कोणी मांडला, सर्वप्रथम व्हॉल्टेअर. म्हणजे इतिहास लिहिलं आणि सगळे घटनांचे कालक्रम लिहिलं तर म्हणजे तो इतिहास पूर्ण होत नाही. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, इतिहास असा असावा की माणसाची सर्वांगीण विकास झाला पाहिजे, विचारांची बौद्धिक पातळी वाढली पाहिजे, वैचारिक पातळी वाढली पाहिजे, सामाजिक बांधिलकी वाढली पाहिजे.
यालाच काय म्हणतात, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. हा विचार सर्वप्रथम व्होल्टेअर यांनी मांडला. म्हणून त्यांना काय म्हणतात, आधुनिक इतिहास लेखनाचे जनक. आधुनिक इतिहास लेखनाचे जनक व्होल्टेअर यांना म्हणतात. कोणाला म्हणतात? व्होल्टेअर. आधुनिक इतिहासाचे जनक व्होल्टेअर यांना म्हणतात. आता तिसरे, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल 1770 ते 1831. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हे जर्मन विचारवंत होते. हे जर्मन होते. ओके. आणि व्होल्टेअर यांचं नाव काय होतं? फ्रान्सवा मरी अरुए. ओके. तिसरे कोणते? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल 1770 ते 1831. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हे जर्मन विचारवंत होते. त्यांच्या मते ऐतिहासिक वास्तव हे काय आहे, तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे. ऐतिहासिक खरं जे रूप आहे, इतिहासाचे खरं रूप हे तर्कशुद्धतेने मांडले पाहिजे. तर्कशुद्ध म्हणजे काय? तर्क लावून मांडायचं इतिहास काय करायचा, म्हणजे कंक्लुजन काढायचं, त्याचं कंक्लुजन काढायचं. फॉर एक्झाम्पल, आता शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राची निर्मिती केली, मग त्या मागची कारणं का होती, कशी होती, आणि त्यांना निर्मिती करण्यासाठी गरज का पडली, हे असे जे तर्क असतात ते मांडले गेले पाहिजे. कशात? इतिहासामध्ये. इतिहासातील घटनाक्रम प्रगती दर्शवणारे असतात, तसेच वेळोवेळी मिळणाऱ्या पुराव्यानुसार ते बदलत जाणे आवश्यक असते. इतिहासातील घटनाक्रम आपल्याला माहिती ते प्रगती दर्शवणारे असतात, म्हणजे कोणताच इतिहास आपण खराब लिहत नाही. असं झालं मग तो हारला आणि असं झालं तसं झालं, असं कधीच लिहत नाही आपण. त्या माणसांची वैचारिक पातळी किंवा सामाजिक बांधिलकी किंवा काय असेल, आपण त्याच्या जेवढं काय असेल आपण त्याचं ते चांगलंच मांडत जातो. त्याची वैचारिक पातळी उच्च होती, समाजात तो असा वागायचा, समाजात आपण काय करायचो, प्रगतीपूर्वक दाखवायचो. पण हेगेल इथं काय म्हणतो, तुम्ही घटनाक्रम प्रगतीने दाखवा, पण त्याबरोबर काय करा, जसं पुरावे मिळताना तसतसे ते प्रगती बदलणारी असावी. ती तसतशी काय, ती प्रगती बदलणारी असावी. यालाच काय म्हणतात, यालाच इतिहास लेखन म्हणतात. म्हणजे समजते का तुम्हाला? एक चांगली दाखवा प्रगती, इतिहासामध्ये प्रगती होताना दाखवा, पण जसजसे तुम्हाला पुरावे मिळत जातात तसतसं ते आलेख चढता उतरता असं पण दाखवा. म्हणजे सत्यावर टिकून राहा. इतिहासाचा अभ्यास पद्धती विज्ञानाच्या अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळ्या असून विज्ञाना इतक्याच महत्त्वाच्या आहे, अशी अनेक तत्वज्ञांची मते ठरली. म्हणजे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळी. म्हणजे इतिहास हा वेगळा आहे, कशापेक्षा? सायन्सपेक्षा. ओके. पण विज्ञान इतक्याच महत्त्वाचा आहे, पण सायन्सपेक्षाच तो पण महत्त्वाचा आहे. म्हणतो त्याला आपण इतिहासाला काय म्हणतो, सोशल सायन्सेस. सोशल सायन्समध्ये 4 विषय येतात, हिस्ट्री, पॉलिटिक्स, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स. ह्या 4 गोष्टी एकत्र येतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, सोशल सायन्स. म्हणजे इतिहास हा काय, विज्ञानाच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा आहे, पण विज्ञाना इतकाच महत्त्वाचा आहे. ओके. इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये व्याख्याने लेख यांचे संकलन केले आहे. इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. आता फिलॉसॉफिकल सायन्सेस, इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये व्याख्याने आणि लेख यांचे काय संकलन केलेले आहे. हेगेल यांनी लिहिलेले पुस्तक कोणतं? रिझन इन हिस्ट्री. हिस्ट्रीमधील कारणे. हेगेल यांनी लिहिलेलं कोणतं पुस्तक आहे? रिझन इन हिस्ट्री. हे पुस्तक प्रसिद्ध आहे. हेगेलचा द्वंद्ववाद. आता पुढचा आपण वाचू, हेगेलचा द्वंद्ववाद. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात केली जाते. कोणत्याही घटनेचा अर्थ लावायच्या वेळेस त्याची वर्गवारी 2 याच्यात करायची. काय? हो आणि नाही. ह्या 2 पद्धतीने केली जाते. उदाहरणार्थ खरे किंवा खोटे, चांगले किंवा वाईट, या पद्धतीचा द्वंद्ववाद म्हणजे डायलेक्टिक्स म्हणतात. डायलेक्टिक्स काय म्हणतात त्याला? द्वंद्ववाद, डायलेक्टिक्स म्हणतात. काय? खरे खोटे, चांगले वाईट. म्हणजे कोणत्याही घटनेचा अर्थ लावतोय आपण, कोणती पण घटना मानतो, तर तिचं काय केलं पाहिजे आपण, 2 वर्गात तिची वर्गवारी केली पाहिजे, 2 प्रकारामध्ये. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होणार नाही. त्याशिवाय मानवी मनाला त्याचं
पटणारच नाही कोणती गोष्ट, कारण की रुपया मार्केटमध्ये चालण्यासाठी छापा किंवा काटा असणं आवश्यक असतं. रुपयाला जर काटा नसेल तरी चालणार नाही, छापा असेल तरी तो चालणार नाही, लागतील तर दोनच लागतील. म्हणून कोणती पण गोष्ट मांडताना तिचं दोन प्रकारात वर्गीकरण करायचं, तेव्हा त्या मानवी मनाला रुजतील. द्वंद्ववाद या पद्धतीत एक सिद्धांत मांडला जातो. सिद्धांताला छेदनाला प्रतिसिद्धांत मानला जातो. आता हे द्वंद्ववादमध्ये काय केला जातो, एक सिद्धांत मांडला जातो, एक थिअरी मांडली जाते. ओके. आणि त्याचबरोबर त्या सिद्धांताला छेद देण्यासाठी, त्या सिद्धांताला तडा जाण्यासाठी दुसरा एक प्रतिसिद्धांत मांडला जातो. यालाच द्वंद्ववाद म्हटले जाते. म्हणजे हो आणि नाही. ओके. पुढचं काय, त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहांवर त्या दोघांचे सार जास्त समावले आहे अशा सिद्धांताचाही समयाव पद्धतीने मांडणी केली आहे. म्हणजे आता पुढचं तो काय म्हणतो, या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर दोघांचे सार जास्त समावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयक मांडणी याच्यात केली जाते. म्हणजे आपल्याला इथं काय सांगितलंय, आता हे दोघांचा विचार, हे दोन तो वाद झाल्यानंतर जे काही आपल्याला अनुमान निघेल, जी काही आपल्याला माहिती मिळेल ती काय असते, समन्वयात्मक मांडणी असते. समन्वयात्मक मांडणी म्हणजे काय, ती खरी माहिती असते. काय, दोन्ही गोष्टीचा समन्वय साधून ती गोष्ट आपल्याला जी मिळते ती खरी आणि लोकांना विचार करण्याजोगती ती मांडणी केलेली असते. कारण की दोघांचं त्याच्यामध्ये हे होतं, एक हो गटाचा पण विचार केला जातो आणि नाही रे गटाचा पण विचार केला. हे दोन गट एकमेकांचे विचार मांडतात, त्यांचे विचार एकत्र येतात, म्हणजे काही सार निघतं, त्याच्यातून तो इतिहास मांडला जातो. आता पुढचा आहे लिओपोल्ड व्हॉन रांके, 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके ह्या विचारवंताचा प्रभाव आहे. म्हणजे आधुनिक इतिहास लेखनावर पद्धतीवर काय, बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके या विद्यापीठाचा, ह्या विचारवंताचा काय प्रभाव पडलेला दिसतो. रांके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धतीवर भर दिला, त्यामुळे मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेल्या माहितीवर भर दिला गेला. म्हणजे रांके यांनी सांगितलेले इतिहासाचं संशोधन करताना मूळ कागदपत्रांची काय करायची, तपासणी करायची, फेरतपासणी करायची. मग जे काय कन्क्लुजन निघेल, जे काय अनुमान निघेल, तेच काय आपली खरी माहिती, असे त्यांनी सांगितले. ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऐतिहासिक घटना संबंधित सर्व कागदपत्रे व दस्तऐवज यांचा काळजीपूर्वक शोध घेणे आवश्यक आहे, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणजे ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे आपल्याकडे संबंधित घटना आहे, ज्या कागदपत्रे आणि जे काही दस्तऐवज, जे काही आपल्याकडे खानाखुणा असतात इतिहासाच्या, त्या आपल्याकडे असल्यावर आपण त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा, उपलब्ध असल्यास काळजीपूर्वक अभ्यास करायचा, मग त्याच्या विश्वासावर इतिहास मांडायचा. इतिहासातील काल्पनिक लेखनांवर त्यांनी टीका केलेली आहे, तसेच जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला आहे. इतिहासातील काल्पनिक लेखनावर त्यांनी काय केली, टीका केलेली आहे, तसेच जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेले इतिहासामध्ये जे काल्पनिक आपण लेखन करतो ते काय आहे, ते त्याच्यावर त्यांनी टीका केली, ते त्यांनी पूर्णपणे बाद करायला लावलेले आहे. जे काही काल्पनिक गोष्टी इतिहासात घडून गेलेल्या आहे, पण कशावर मांडणी करायला लावली, जागतिक, म्हणजे वस्तुस्थिती काय, म्हणजे हे तसं झालं, वस्तुनिष्ठ इतिहास सारखं झालं हे. म्हणजे सध्या काय चालू आहे याच्यावर त्यांनी भर द्यायला लावला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये विविध लेखनांचे संकलन केलेले आहे. म्हणजे त्यांच्या लेखनाचे संकलन म्हणजे त्यांच्या लेखनाचं एडिटिंग कुठे जास्त म्हणजे साठवले, म्हणजे आपण म्हणतो संकलन केलेले कोणत्या ग्रंथात आहे, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. दुसरा कोणता आहे, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. पुढचा आहे कार्ल मार्क्स, 1818 ते 1883. कार्ल मार्क्स 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. आता 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेला सिद्धांत होता, त्यामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात काय बदल घडून येत गेला आणि वैचारिक प्रणाली काय अस्तित्वात आली. म्हणजे विचार करण्यास वाव देणारे इतिहास लेखन
कोणी करायला लावले तर कार्ल मार्क्स यांनी करायला लावले. कधी? 19व्या शतकात. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. त्यांनी पहिलं प्रतिपादन केलं. काय केलं? इतिहास अमूर्त कल्पनांचा नाही. इतिहास हा अमूर्त नाही, तर इतिहास कसा आहे? इतिहास हा जिवंत माणसांचा आहे. माणूस जिवंत आहे, त्याच्यामुळे इतिहास घडत असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांचा व मालकांवर अवलंबून असते. माणसांमधील नातेसंबंध त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या मालकीवर अवलंबून असते. साधनांवर मालकीवर असते. म्हणजे दोघांना, म्हणजे तुम्ही विचार करा का माणसाचं नातेसंबंध कधी असतात? नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांवर व मालकीवर अवलंबून असते. म्हणजे आपण एखाद्याची रिलेशन का ठेवतो? तर आपली मूलभूत गरज भागवण्यासाठी ठेवतो. असं कार्ल मार्क्स म्हणतो. म्हणजे एखाद्याचं रिलेशन आपण कधी ठेवतो? म्हणजे जे आपले नातेवाईक असतात किंवा आपण एखादे जवळचे जे फ्रेंड्स असतात, आपण त्यांना एकमेकांशी कनेक्ट असतात जेव्हा आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होत असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्याकडून नोट्स घ्यायची, मग तो मित्र बनतो, मग त्याच्याकडून नोट्स घे, त्याच्याकडून हे घे, त्याच्याकडून ते. त्याच्यानंतर मग आपले काका, मामा, मावशी हे सगळे नातेसंबंध काय असतात? आपल्या मूलभूत गरज भागवण्यासाठी असतात. ओके. मग ती मूलभूत गरज कशी भागवली जाते? उत्पादन साधनामध्ये त्यांच्याकडे असलेलं उत्पादन साधन, त्यांच्याकडे असलेले उत्पादन साधन प्लस मालकी तत्व यांमुळे काय होतं? आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला हे माणसामध्ये नातेसंबंध टिकून धरता येतात. म्हणजे आता आपल्याकडे चालतंच, याला भावला हे दे, भावला ते, म्हणजे काय गरज लागली, शर्ट लागला तर त्याला शर्ट द्यायचा, म्हणजे असं पुढं चालतंच आपल्यामध्ये. म्हणजे ते काय म्हणतो आपण? माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांवर व मालकीवर अवलंबून असते. समाजातील वेगवेगळ्या घटनांना ही साधने सम प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे समाजाची वर्गावार आधारित विषम विभागणी होऊन त्यातून वर्ग संघर्ष निर्माण होतो. समाजातील वेगवेगळ्या घटनांना ही साधने सम प्रमाणात उपलब्ध नसतात. म्हणजे समाजातील जी आता आपल्याकडे जेवढे साधने समाजातील सर्वच माणसाकडे असतील असं नाही. काय? आपल्याकडे जे असणारी गोष्ट समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे असते असं नाही. बरोबर? म्हणून काय होतं? समाजामध्ये विषमता तयार होते. मग हीच विषमता काय पुढे जाऊन वर्ग संघर्ष तयार करते. म्हणजे आता एखादा श्रीमंत माणूस आहे, त्याच्याकडे 100 रुपये, हे गरजेचं नाही की त्याच्याकडे 100 रुपये म्हणून प्रत्येक माणसाकडे 100 रुपये पाहिजे. त्याच्यामुळे ते काय झाली? एक विषमता निर्माण झाली आणि पुढे जाऊन ते विषमतेचं स्वरूप वर्ग संघर्षात निर्माण झालं. मानवी इतिहास वर्ग संघर्षाचा इतिहास असून त्या वर्गाच्या हातामध्ये उत्पादनाची साधने, मालकी हक्क असतात. तो वर्ग इतर वर्गाचे कसे शोषण करतो याची मांडणी ते केली आहे. म्हणजे कार्ल मार्क्स यांनी मानवी इतिहास लिहिलाय. कोणता इतिहास? मानवी इतिहासावर भर दिलाय कार्ल मार्क्स यांनी. त्यांनी मानवी इतिहासामध्ये वर्ग संघर्षाचा इतिहास लिहिलाय. काय? मानवी इतिहास वर्ग संघर्षाचा इतिहास असून मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या हातामध्ये उत्पन्नाची साधने, मालकी हक्क असतात तो वर्ग इतर वर्गांचे कसे शोषण करतो याची माहिती. म्हणजे याच्यामध्ये यांनी काय सांगितलं? वर्ग संघर्षाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एखाद्याकडे जर उत्पन्नाची साधने, मालकी हक्क असेल तर तो गरीब लोकांचं कसं शोषण करतो. म्हणजे एखादा कारखानदार त्याचा मालक आहे, तो काय करतो? आपल्या कामगारांचं कसं शोषण करतो ह्या पद्धतीने त्यांना ते सांगायचं की एखाद्याकडे जर परिपूर्ण संपत्ती असेल, सगळं असेल, धनाढ्य असेल, तर तो काय करतो? गरीब लोकांचं कसं शोषण करतो याची मांडणी त्यांच्या इतिहासात सापडते. कार्ल मार्क्स यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मग त्यांनी काय केलं? दास कॅपिटल हा त्यांचा ग्रंथ आहे, तो सगळ्यात प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की ज्याला झोप येत नाही त्यांनी तो ग्रंथ वाचावा, ऑटोमॅटिकली झोप येते. सर्वात मोठा इलाज आहे झोपेवर दास कॅपिटल. म्हणजे त्याच्यातले चांगला ग्रंथ आहे, पण त्याच्यातले शिकते ना त्याशी डोक्यावर न जातात, त्याच्यामुळे ते असं वाटतं आपण मस्त झोप लागते छानपैकी गार. आता पुढचं आहे ॲनल्स प्रणाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. आता ही ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली गेली जाणारी ही इतिहास लेखनाची प्रणाली, सिस्टीम आहे. काय सिस्टम? प्रणाली म्हणजे काय? सिस्टम. इतिहास लेखनाची नवीन सिस्टम
इतिहास लेखनाची म्हणजे हिस्ट्री रायटिंगची नवीन सिस्टम आलेली आता ही ॲनल्स प्रणाली. कुठं आलेली? 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये. ॲनल्स पद्धतीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. मी ह्या ॲनल्स पद्धतीमुळे काय झाले, इतिहास लेखनाला वेगळाच दिशा मिळाली, म्हणजे तो वेगळ्याच दिशेने जाण्यासाठी भाग पाडला गेला. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूह आणि समूहाची एक गट विकास, समूहाचा गट विकास यांसारख्या विषयांचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले. म्हणजे त्या ॲनल्स प्रणालीने एकच सांगितले, इतिहासामध्ये महान व्यक्ती, महान राजे, त्याच्यानंतर राजकीय घडामोडी, युद्ध, राजकारण, मुत्सद्देगिरी हे काहीच मांडायचं नाही. तर त्या इतिहासामध्ये एकच गोष्ट मांडायची, ती म्हणजे स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची गट विकासता. म्हणजे आपल्याला सांगितले जिवंत इतिहास मांडायचा. काय करायचा? जिवंत इतिहास मांडायचा. याआधी कोणी म्हटलं होतं आपल्याला, इतिहास हा जिवंत माणसांचा असतो. कार्ल मार्क्स यांनी म्हटले, इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. तीच प्रणाली आता ॲनल्स प्रणाली मध्ये वापरली गेलेली. त्याचीच मेथड आता कुठे वापरली गेली? कार्ल मार्क्सची ॲनल्स प्रणालीमध्ये. काय? जिवंत मांडायचा इतिहास. म्हणजे पूर्वी काळी घडून गेलेले राजे, महान नेते, राजकारण, मुत्सद्देगिरी, राजकीय घडामोडी, युद्ध हे नाही लिहायचं. तर त्याच्यात काय मांडायचं? तंत्रज्ञान, दळणवळण, व्यापार, शेती, स्थानिक लोक, ह्या आताची परिस्थिती, सामाजिक विभागणी, समुदायाचा विकास कसा झाला, त्यांचा गट विकास कसा झाला, यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे असतं. ती झाली ॲनल्स प्रणाली. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे तसंच प्रणालीचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना गेले. आता ही जी ॲनल्स प्रणाली, त्याचं सुरू करण्याचे श्रेय कोणाला गेले? फ्रेंच इतिहासकारांना गेले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे श्रेय पूर्णपणे फ्रेंच इतिहासकारांना जाते. म्हणजे फ्रेंच इतिहासकारांनी काय केलं? जिवंत इतिहासाला महत्त्व दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? सांगितले, जुने राजे, राजवाडे, हे युद्ध, राजकीय घडामोडी हे काहीच टाकायचे नाही. तर काय टाकायचं? स्थानिक लोक, तंत्रज्ञान, दळणवळण, लोकांचा विकास कसा झाला, लोकांनी गट कसे बनवले, त्या गटांचा विकास कसा केला, सामाजिक जीवन कसं सुधारवलं, हे सगळं त्याच्यात सांगायचे. आता आहे पुढचं स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्त्रियांच्या दृष्टिकोनातून, म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिला गेलाय. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची जी पुनर्रचना केली गेली त्याला स्त्री इतिहास लेखन म्हणतात. सीमा द बोवा, काय नाव आहे? सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने, विदुषी म्हणजे काय? फिलॉसॉफर, म्हणजे हुशार, विचारवंत, तसंच स्त्री असेल तर काय? विदुषी. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवाद हा तयार कोणी केलाय? सीमा द बोवा यांनी स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. म्हणजे स्त्रीवाद कोणी तयार केला आपल्याला जाणवतो? सीमा द बोवा यांनी. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश बरोबर पुरुष प्रधान दृष्टिकोनातून पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. आता स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश कुठे केला गेला? पुरुषांबरोबर केला गेला. म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये एकच दाखवलं, जसा पुरुष बरोबर होता, जसा पुरुष आहे तशी स्त्री त्याच्याबरोबर आहे, खांद्याला खांदा लावून ती पण इतिहासामध्ये लढलेली, असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणून काय? स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा समावेश बरोबर पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यास भर दिला गेला. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांसारखे काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य अशा विविध पैलूंचा विचार केला गेला व त्यांचे संशोधन होऊ लागले. म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यात जे नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्त्रियांची संख्या, स्त्रियांचे, मग त्याच्यानंतर स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य कसं असतं, अशा विविध पैलूंचा विचार त्याच्यात केला गेला आणि मग त्याच्यावर संशोधन होऊ लागले. म्हणजे एखादी स्त्री बाहेर काम करून आल्यानंतर मग तिची कौटुंबिक पातळी कशी असते, परत कौटुंबिक पातळी झाल्यानंतर ती बाहेर गेल्यानंतर परत सामाजिक ती पातळी कशी बनते, हे पूर्ण त्याचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यावर संशोधन होऊ लागलं.
1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग समजून इतिहास लिहिण्यावर भर केला. आता 1990 नंतर स्त्री हा काय स्वतंत्र सामाजिक वर्ग आहे. स्त्री हा काय स्वतंत्र सामाजिक वर्ग आहे. म्हणजे पहिले स्त्रीला महत्वाचं स्थान होतं का नव्हतं, पण आता 1990 नंतर काय आलं, स्त्री हा स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लेखनावर भर दिला गेला. आता मग लोकांनी काय केलं, स्त्रीला स्वतंत्र सामाजिक वर्ग मानलं आणि इतिहास लिहायला सुरुवात केली. पुढचा आहे मायकल फुको, 1926 ते 1984. मायकेल फुको 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको या लिखाणातून मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची नवीन संकल्पना पुढे आली. म्हणजे 20व्या शतकातील फ्रेंच विचारवंत मायकेल फुको यांच्या इतिहास लेखनातून पुढची नवीन संकल्पना आली. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या पुस्तकामध्ये किंवा या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे सांगितले. म्हणजे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलेले, इतिहासाची जी मांडणी करतो ती कालाक्रमाने आपण जी मांडणी करतो ना ती पूर्णपणे काय चुकीची. कारण आपण सिद्ध नाही करू शकत, प्रूफ नाही करू शकत ह्याच काळात हे असं घडलेलं असेल, मध्ये काहीतरी मिसमॅच पण होऊ शकतं. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण आहे. पुरातत्वामध्ये सत्यापर्यंत पोहोचणे, पुरातत्वामध्ये काय सांगितलं त्यांनी, सत्यापर्यंत पोहोचायचं हे अंतिम उद्दिष्ट नाही, तर भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण करणे. म्हणजे एखाद्या पुरातत्व उत्खननामध्ये काय सापडलं तर त्याच्यात अंतिम सत्य ते नाही काढायचं आपल्याला, तर ते काय करायचं, आपल्याला स्थित्यंतराचं स्पष्टीकरण करायचं. आपल्याला त्याचं फक्त स्पष्टीकरण करायचे. म्हणजे आता मातीचं भांडं मडकं सापडलं तर ते असं नाही सापडवायचं कोणती माती होती, कसं बनवलं, चाकावर ठेवून बनवलं का गोल बनवलं कसं, असं नाही. काय करायचं आपल्याला, फक्त त्यांनी काय सांगितले, भूतकाळातील स्थित्यंतर, हे माणसं मडकं वापरत होते, मग ते कोणत्या सीझन मध्ये वापरायचे, कोणत्या याच्यात ऋतूमध्ये वापरायचे, मग ती माती पक्की होती का कशी होती, असा अभ्यास करायचा. पूर्ण ते मुळापासून नाही बघायचं कोणी केलं, काय केलं, कसं केलं, किती वेळ भाजलं, काय याचं काय उपयोग नाही. म्हणून म्हणतो पुरातत्व अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण करणे आहे. फुका यांनी स्थित्यंतराचे स्पष्टीकरण भर दिल्यामुळे फुको यांनी काय केले, स्थित्यंतराचे स्पष्टीकरणावर भर दिला. त्यामुळे या पद्धतीने ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले गेले. फुको यांनी काय स्थित्यंतराचे स्पष्टीकरणावर भर दिला. मग हे स्थित्यंकरण जे होतं, स्थित्यंतरांचे जे स्पष्टीकरणावर त्यांनी भर दिला, त्याच्यामुळे ह्या पद्धतीला काय म्हटले गेले, त्यामुळे या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले गेले. ज्ञान. आता आपल्याला विचारू शकता प्रश्न, ज्ञानाचे पुरातत्व का बरं म्हटले गेले. म्हणजे स्थित्यंतराचे स्पष्टीकरणावर भर दिल्यामुळे, म्हणजे स्थित्यंकरण असते, म्हणजे तुम्ही विचार केला का, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, अंतिम सत्य शोधायचं आपल्याला काय स्थित्यंतर बघायचंय. म्हणजे स्थित्यंतरांचा अभ्यास आपण जेव्हा करू तेव्हा काय करू, ज्ञानाचं पुरातत्व, त्याला काय म्हणतात, ज्ञानाचे पुरातत्व म्हणतात. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था या विषयाचा अभ्यास इतिहासाच्या दृष्टीने विचार केला. म्हणजे इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था या विषयाचा अभ्यास इतिहासाच्या दृष्टीने विचार केला. म्हणजे जे इतिहासकारांनी पूर्वी विचारात नव्हते घेतले, मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था, म्हणजे गुन्हेगार कसा ओढतो, मग तो तुरुंग व्यवस्था कशी होती, वैद्यकशास्त्र कसं, त्याचा अभ्यास त्या इतिहासकारांनी केलेला नव्हता, तो यांनी केलेला आहे. म्हणून यांना काय म्हणतात, ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणतात. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारित जाऊन साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले गेले. मग आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारित जाऊन साहित्य, मग आता ही आधुनिक इतिहास लेखनाची कशी व्याप्ती, आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तारित होत गेली. आणि त्याचं साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिला गेला. मग आता इथून ते सुरू झाला आधुनिक इतिहास लेखन. कशामार्फत,
साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्देशन यांसारख्या विविध मार्गातून आता ती सुधारत चालली. अशा प्रकारे आपला 10वीचा पहिला धडा संपलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा. थँक्यू.